एवढ्या गाडीचा वायरिंग बघून ना मी दंग झालो डायरेक्ट. ते कसं आहे, ज्याचं काम त्याला जमते. आपला काय खेळ नाही याच्यात. आपला फक्त एकच खेळ आहे, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. गाडीत पेट्रोल टाकलं, गाडी फुल केली टाक ओके मध्ये डायरेक्ट. यावरून एक गाणं आठवलं, जितना आपकी बेटी एक महीने में उड़ाती है उतनी एक हफ्ते में ये मेरी गाड़ी उतना तेल खाती है. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलेत. मंडळी जेवण झालं, आंघोळ केली, जेवण झालं आणि आता निघालोय राजूच्या दिशेने. फोन आलता एवढ्यात आपल्या आत्याबाईच्या मुलाचा, दिनेश शिंदे, जे केक शॉप, मेलन केक शॉप आपल्या भंडारा शेंडीमध्ये एकदम फ्रेश असे केक भेटतात. त्यांचा फोन आलता, त्या ओनरचा फोन आलता आपल्याला की आपल्याला जायचं आहे राजूरला त्यांच्यासोबत. जरा काम आहे, त्या कामानिमित्त जायचं आहे. तर काय काम आहे आणि कशासाठी चालू आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल, म्हणून ते मला पुढं दाखवतोच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता जाऊ राजूरच्या दिशेने आणि खूप दिवसानंतर हा टी शर्ट घातला आहे. छान वाटतोय ना? मला कमेंट नक्की सांगा, कारण का मी दिसायला चिकना आहे हो, त्याच्यामुळे कोणता टी शर्ट घातला ना, टी शर्ट घातला ना जचतो, माझ्यावर जचतो, डायरेक्ट उठून दिसतो. तर आपल्याला शॉपिंग पण करायला जायचं आहे, पण मग घोटीला जाऊ आपण, इकडं नाही जाणार. तर टी शर्ट कसा वाटतोय, वेअर केला मी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जुनाच आहे, मी आता घेऊन म्हणजे फक्त 3 ते 4 दिवस घातला असेल, पण हा टी शर्ट घातले होतं ना, वेगळीच फिलिंग येते हो कडकमध्ये, नाही का? तर चला थेट राजूच्या दिशेने जाऊ, व्हिडिओ कंटिन्यू करा. चलो. मंडळींनो, फायनली राजूरमध्ये पोहोचलो आहे. आणि कशासाठी आलो आहे तुम्हाला सांगतो आता, कारण का आपण आलो ह्या 2 व्हीलरवर आणि इकडून जायचे 4 व्हीलर घेऊन. काय झालं, ती 4 व्हीलर खराब झाली, ती आता पाहिजे, ती नीट करायला टाकली होती. आणि मग आम्ही दोघंजण ह्या गाडीवर आलो आहे, तर आता पप्पा भाऊ म्हणजे जो केक शॉपचा ओनर आहे, तो आत्याचा मुलगा, तो आणि तो 4 व्हीलरमध्ये येईल आणि ह्या 2 व्हीलरमध्ये जाईल. आता पाऊस पण आला आहे, त्यांना बुजगावना हॉलने येईल, तो बुजगावना मी गेलतो आणि मग मी ह्या 2 व्हीलरवर जाईल, तो माझ्या मागं 4 व्हीलर येईल, असा विषय. आम्ही खास त्यासाठी आलतो की गाडी जी नीट करायला टाकली होती ती गाडी घेऊन जायची, ती तो 4 व्हीलर आणेल, मी ह्या 2 व्हीलरवर, ही मागची दिसते तुम्हाला, त्या 2 व्हीलरवर मी घरी जाईल. तर चला आता ती गाडी नीट झाली असेल, जाऊ आपण त्या गॅरेजमध्ये. आणि थंडी वाजते आता, नेमकी थोडा भिजलो आहे जास्त, कारण का एकच बुजगावना आणलं होतं, आम्ही दोघं जण होतो, बुजगावना एकच आणला होता, तो घालून आला होता त्यामुळं. तर चला आता आतमध्ये जाऊ, व्हिडिओ कंटिन्यू करा. एवढ्या गाडीचा वायरिंग बघून ना मी दंग झालो डायरेक्ट. ते कसं आहे, ज्याचं काम त्याला जमते. आपला काय खेळ नाही याच्यात. आपला फक्त एकच खेळ आहे, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. ही कोणती वायर कुठे टाकायची आणि कोणतं बटन दाबायचं आपल्याला नाही जमू शकत, काय विषय. ज्याचं काम त्याला जमतं आहे, काय विषय नाही. ही तर गाडी आहे वॅगनार, ती गाडी न्यायला आलो आपण. त्याच्यामध्ये
बघा तिथं त्या गाडीत जाईल आणि मी त्या युनिकॉर्नवर येईल, असा विषय आहे. काय विषय नाही. पाऊस पण झाला जरा झिमझिम. घरातून निघाल तेव्हा पाऊस खडकला होता. बघा आता पाऊस पण झाला विषय, पण काय विषय नाही. बुजगावनं आणलं आहे आपण, बुजगावनं घालून जाऊ, काय विषय नाही. रिसर्च झाला आहे एवढं आहे, काय समजत नाही आपल्याला. ते त्यांचंच काम आहे, आपलं काही काम नाही. आपलं एकच काम आहे. वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आपण तेवढंच करू शकतो. बघा एवढं वायऱ्या ती एवढं वायऱ्या मी कुठे काय करतो, कुठे काय करतो. मंडळींनो दुपारचे 2:30 वाजलेत आणि मॅक्झिमम 1.5 तास गेला इथं, अजून झाले नाही. हे बघा फुलूनच ठेवले बघा इथं, अजून आपले हाते झाले. होईल आता अर्धा 1 तास असं बोललं आहे मॅकॅनिकल. बघू मग काय होतं ते आता. वैताग आलं वैताग. पण एक जरा मनाला बरं वाटतं आहे की पाऊस उघडला आहे. हे बघा पाऊस थडकला आहे, हे बरं वाटलं जरा मनाला जरा. कारण का आपल्याला भिजत जायचं नाही भाऊ, भिजत नाही जायचं. तसं बुजगावनं घातलं मी ऑलरेडी. हे बघा बुजगावण्याचे पॅन्ट घातले. हा बुजगावनं नाही इथे आठवून ठेवलं वाळायसाठी. आपण तो बुजगावनं घालून जाणार आहे, कारण का मध्ये पाऊस लागला तर. पण अजून अर्धा तास लागू शकतो, 1 तास लागू शकतो. बघू आता काय होतं ते. वैताग कसा आला आज. कारण का भाई काय मशीन आहे तुम्हाला दाखवतो बघा ना इकडे काय विषय. कसं समजणार रे भाई, विचार करा ना तुम्ही. मला त्याच्यामध्ये काही समजे ना भाऊ. पुढं काय करायचं ते कसं आहे, सराव प्रॅक्टिस आणि शिक्षण तसं घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळं आपलं हे काम नाही. आपलं हे काम आहे, आपलं काम आहे वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. होईल बघू काय काय होतं ते, बघू जरा दाखवतो बघा. नो फायनली 4 वाजलेत, अजून राजूरमध्येच आहे. गाडीचं काम तर झालं आहे. आता बुजगावनं घातलं आहे, आता निघतो घरी. पाऊस पण चालला आहे जरा, तुम्हाला दाखवतो आहे बघा. पाऊस पण आला आहे जरा जरा, हलकासा पाऊस आहे, काही जास्त जोरात नाही. म्हणजे नो फायनली आपलं जे गाडीचं काम होतं ते काम झालं आणि आता निघालो आहे घरी जायला. वाजले 4. बुजगावनं घातला आहे, हेल्मेट घातला आणि निघालो घराच्या दिशेने. कारण का विषय असं आहे की मध्ये पाऊस लागेल. तर इथं पाऊस चालला आहे, जरा झिमझिम झाला आहे. पण 100% रस्त्यानं पाऊस लागेलच आपल्याला. कारण का आपल्याला जायचं आहे मॅक्झिमम 25 किलोमीटर लांब जायचं आहे. आपण आले राजूरला, आपल्याला जायचं आहे वारगुशीला आपल्याला घरी. तर मग त्याच्यामुळे बुजगावनं घातला आहे, हेल्मेट घातलं आहे आणि आता घराच्या दिशेने निघू. आधी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू गाडीला. बघा पेट्रोल पंपावरती आहे आणि पेट्रोल टाकतो आणि मग घराच्या दिशेने जाऊ. चला आता पेट्रोल टाकतो, घरी जाऊया. जरा नाश्ता करायचा प्लॅन आहे, पण बघू काय होतं आहे ते. लुक कसा वाटतं पॅक कर ना तुम्हाला भाई ते काच नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया. गाडीत पेट्रोल टाकलं, गाडी फुल केली टाक. ओके मध्ये डायरेक्ट आता ना थेट घराच्या दिशेने वाटचाल करू. घराच्या दिशेने जाऊ त्याला सरळ. म्हणजे नो संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि एवढ्या जस्ट गाडीवरून खाली उतरलो बा. एवढा आजचा दिवस एवढा बोरिंग गेला ना, का विचारूच नका. आम्हाला वाटलं होतं सकाळी त्यांना फोन केला होता गॅरेजवाल्यांना की गाडी नीट करून ठेवली आणि तिथं गेलो तर बेकार पसारा होऊन गेला. असं फुले अवदाळ झाली होती. काय तिथं 3 ते 4 तास गेले. आजचा दिवस पुला बोरिंग गेला भयानक. चला आता घरी जातो, जरा हातपाय धुतो, चहा घेतो जरा. कारण का थंडी वाजते, गाडीवर आलो ना थंडी वाजते. चहा घेतो आणि मग बसतो निवांत, नाही का. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता घरी. आणि राजूरला पाऊस आहे, इकडं पाऊसच नाही आपल्याकडं. आमच्या गावात पाऊसच नाही, राजूरला पाऊस होता. रंदेच्या मागे पाऊस होता, इकडं पाऊस नाही. लय अवघड वातावरण दाखवतो तुम्हाला बघ. हे बघा एकदम कडक उन्हाळा आणि वाटतंय डायरेक्ट. हे बघा
तर चला आता घरी जाऊ थेट. बाजा आलाय बाजा, मला दाखवतो. बाजा आलाय हा बघा. बाजा इकडं थांब ना. कुठं झाला हसू राहिलाय. कुठं झालाय गावात. कशाला रे. अरे इकडे ना लाजू नको ना यार राव. ब्लॉग काढतोय मी. अरे तू काय रील स्टोरी टाकणार आहे. ब्लॉग टाकणार आहे ब्लॉग. फोन झाला का ना वाटतंय फोन. हा बरोबर. अरे वा वा पे तरी कानाला फोन लावलाय. तर जाऊ का मग. ओके हां व्हॉट्सअप गाईज. मंडळींनो संध्याकाळचे 6 वाजलेत. घरी आलो राजूरवरून आणि फ्रेश झालो आणि आता थोडासा चहा घेतला आहे गरमागरम, कारण का थंडी वाजत होती ना. तर बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा गरमागरम चहा आणि चपाती. काय रे चहा पितो का. थोडासा धर ना. हाय ठेवले कर सांग. हा रोज 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 हां. हे बघा चहा आणि चपाती. भाई चहा आणि चपातीचा कॉम्बिनेशन ना एकदम तगडा असतोय. खरंच नादच डायरेक्ट. तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल म्हणून मला ठसका गेला. मंडळी आजचा दिवस थोडा बोरिंगच गेलाय आणि बघा दमलो आहे, कारण का बसलोच होतो पण लय कंटाळा आलाय. तर आता जरा आराम करतो निवांत आणि थंडी पण वाजते. तर आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. जय जवान जय किसान.